Hello guys, welcome to our new vlog. Welcome to Spruha and Swapnil Vlogs. तर आज आहे सोमवार आणि आज आम्ही अचानकपणे आमचं ठरलं शिर्डीला जायचं. सो आम्ही एक दिवस अगोदरच तिकीट काढली IRCTCमधून आणि आम्हाला भेटलीसुद्धा जायची पण आणि रिटर्न यायची पण. तर आम्ही आता कल्याणवरून निघालो आहे. आमची ट्रेन सुटली आहे. हाय हॅलो गाईज गुड मॉर्निंग. आज आहे सोमवार आणि आम्ही सकाळी सकाळी चाललो आहोत शिर्डीला वंदे भारत. अचानक आमचा प्लॅन झालेला आहे. सो गाईज आम्हाला तिकीट आमची दोघांची जी होती ती दोघांची मिळून 1560 वगैरे असं काहीतरी झालं आहे. म्हणजे एकाचे 700 पकडा, 750 वगैरे तुम्ही पकडू शकतात अप्रॉक्स. सो त्याच्यानंतर मग आम्ही साईनगर स्टेशनला उतरलो. त्याच्यामध्ये फक्त 2 स्टॉप असतात या ट्रेनला. त्याच्यानंतर साईनगर शिर्डीला ही ट्रेन थांबते. त्याच्यानंतर मग आम्हाला ऑटो अवेलेबल असतात, शेअरिंग पण असते आणि डायरेक्ट पण असते. जर डायरेक्टनी जायचं असेल तर 100 रुपये घेतात आणि शेअरिंगनी जायचं असेल तर 20 रुपये सीट घेतात. सो आम्ही जाताना शेअरिंग केली आणि येताना आम्ही डायरेक्ट आलो. कारण आमची चा टायमिंग सेम होता. 5:30ची होती आमची ट्रेनची टायमिंग संध्याकाळी. सो त्यामुळे आम्हाला लेट झालं होतं म्हणून आम्ही डायरेक्ट कसं आलो. वाटतंय? शेअरिंगसाठी थांबलो नाही आम्ही. खूप दिवसांनी झालोय ना आपण. मी फर्स्ट टाइम जातो आहे दोघं, म्हणजे नाही तर आम्ही फॅमिली सोबत जातो. फॅमिलीसोबत गेलो आहे ते पण कारने गेलो आहे ना. तर ट्रेनने आम्ही फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम चाललोय. म्हणजे शिर्डीला गेलाय? शिर्डीला गेलो तुमच्यासोबत तर आलो. माझ्यासोबत थोडं आपण गेलो होतो ना भाऊजी वगैरे. ते हां ते तर काहीच आता तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा आणि आपण भेटूया सरळ साईनगर स्टेशनवर.
आम्ही उतरलो आहोत आणि आता रिक्षा पकडून जाणार आहोत आम्ही साईबाबांच्या मंदिरात. बघूया आता, रिक्षाला खूप गर्दी असते. रिक्षा भेटू दे फक्त आता. शेअरिंग ऑटोमध्ये बसलो आहोत. मला बोलली जायचं आपण याच्यामध्ये, तो करून गेलो शेअरिंग थोडी हे पण करून घ्यायची. मला कसं बसायला लागलंय मेहनत करून घ्यायची. आपण उशी ट्रेनने आलो. पटकन गेलो अशी. तर आमचं साईबाबांचं दर्शन खूप चांगल्यापैकी झालं आहे. एकदम चरणस्पर्श भेटला आम्हाला. खूप छान वाटलं दर्शन घेऊन. पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला व्हिडिओ फोटोज काही काढता आले नाही, कारण मोबाईल अलाउड नसतो. तर मग मोबाईल आपला असतो तो जमा करायला लागतो. तर ॲक्च्युली आमचं झालं असं की आम्ही तिथे बाहेर शॉप्स असतात खूप सारे, त्यांच्याकडे आम्ही जमा करायला दिलं होतं. सो ते लोक जरा जास्त पैसे चार्ज करतात. जर तुम्ही कधी गेला तर शॉपमध्ये प्लीज करू नका. तुम्हाला जर तुमचा मोबाईल वगैरे सामान ठेवायचं असेल तर मंदिराच्या पलीकडे मंदिराचं खाजगी लॉकर आहे, जिकडे स्वस्तामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल वगैरे सामान ठेवू शकतात. हार्डली 5-10 रुपये घेतात ते लोक. सो तुम्ही तिकडे करू शकतात. हे आम्हाला ॲक्च्युली माहीत नाही होतं, त्यामुळे मी दुकानात दिलं. नेक्स्ट टाईम आम्ही गेलो तर आम्ही तिकडेच देणार. काय घेतलेस? पंजाबी कशी आहे टेस्ट? ओके. छान पण नाही आणि हे पण म्हणजे वसूल आहे ना पैसा, तो ठीक आहे. म्हणजे खाऊ शकतो असं नाही, असं आहे खाऊ शकतो. सो गाईज आमचं जेवण वगैरे झालं. दुपारचे 1-1:30 वाजले होते. आमचं दर्शन पण छान झालं होतं. त्यानंतर आम्ही जेवलो आणि मग नंतर असंच फिरत फिरत पुढे गेलो तर आम्हाला एक छोटंसं साई कॉम्प्लेक्स करून असं एक मॉलचा टाईप असं दिसलं. सो आम्ही तिकडे बघायला गेलो. सो काहीच आम्ही तिकडे बघितलं तर वॅक्स वर्ल्ड करून काहीतरी असं नवीन दिसलं मला. तर आम्ही म्हटलं चल जाऊया, बघूया काय आहे बघूया. सो नंतर आतमध्ये गेलो तर मग बघून आम्हाला एकदम भारी वाटलं. तुम्ही पण एक्सपिरियन्स करा आमच्या या व्लॉगमध्ये. पण बाकीचे जे मी व्हिडिओज काढले आहेत वॅक्स स्टॅच्यूचे साईबाबांचे, ते मी नेक्स्ट व्लॉगमध्ये टाकणार आहे. सो ते बघण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सो दॅट तुम्ही हे म्युझियम स्टॅच्यू जे आहे ते तुम्ही मिस नाही करणार. सो गाईज भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. ओम साईराम.